टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काश्मीरमधील पहलगाममध्ये काल आतंकवादी हल्ला झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडकल्याची माहिती आहे। परंतु काही पर्यटक सुरक्षित असल्याचे देखील माहिती आहे। त्याचसोबतच राजाराणी ट्रॅव्हलचे देखील काही पर्यटक जे आहेत ते काश्मीरमध्ये आहेत। राजाराणी ट्रॅव्हलचे मालक आपल्यासोबत आहेत विश्वजित पाटील, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आपले काही पर्यटक जे आहेत ते श्रीनगरमध्ये काश्मीरमध्ये गेलेले आहेत, तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात का? आणि जर संपर्कात असाल तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना माहिती देताय आणि काय तिकडचे अपडेट आहेत, तुम्हाला काय सांगण्यात आलंय त्यांच्याकडून? कालची एक मोठी दुःखद घटना घडली पहलगाम या टुरिस्ट स्टेशनला, आणि आमचे बरेच पर्यटक आत्ता पण काश्मीरमध्ये आहेत। काही लोक श्रीनगरहून आज पहलगामकडे त्यांचं जायचं प्रोग्राम होता, पण ह्याच्यात आम्हीच त्या लोकांना संपर्कात आहोत आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की थोडं आज VIP मूवमेंट सकाळी असल्यामुळे, कारण अमित शाह वगैरे आणि जम्मू काश्मीरचे CM उमर अब्दुल्लाजी पण पोचले आहेत श्रीनगरला आणि ते आता रवाना झाले आहेत पहलगामसाठी। तर त्यामुळे आम्ही लोकांना पण सांगितलं आहे की पहलगाममधून बाहेर पडताना किंवा पहलगामला जाताना थोडं आज उशिरा निघायचं आहे, कारण मेन की तिकडे VIP मूवमेंट असल्यामुळे थोडं डिले करता येईल प्रवास। महाराष्ट्र टूर्स असोसिएशनमध्ये देखील तुम्ही आहात। महाराष्ट्र टूर्स असोसिएशनचे काही पदाधिकारी जे आहेत ते आपले त्या ठिकाणी आहेत का? त्यांच्याशी तुमचा काही संपर्क झाला आहे का? आत्ता सध्या माझा मोठा भाऊ अभिजित पाटील हा स्वतः श्रीनगरला आहे। तो परवाच जम्मू काश्मीरचे CMना उमर अब्दुल्लाजींना जम्मूमध्ये भेटलेला आणि कालच तो श्रीनगरला काही भेटीगाठीसाठी पोचला आहे। आणि ही आता जी घटना घडली आहे, तर आम्ही पण आमच्या बाकीचे जे माझे असोसिएशनचे ट्रॅव्हल एजंट्स वगैरे आहेत त्यांच्या पर्यटकांना पण काही मदत होऊ शकली तर आम्ही कटबीत आहोत आणि दे कॅन ऑलवेज गेट इन टच विथ अस। आज आम्ही टुरिस्टना पण काही आपल्या महाराष्ट्रातून सर्वात जास्ती संख्या महाराष्ट्र आणि गुजरातहून जाते काश्मीरला, आणि तिथे आपण जवळजवळ माझ्या मते तरी एक 10-20 हजार महाराष्ट्रातले टुरिस्ट नक्कीच काश्मीरमध्ये असतील। एक एक्झॅक्ट आकडा सांगता नाही येणार, पण मोठ्या संख्येने महाराष्ट्राचे पर्यटक जातात आणि एक्स्पेशली आता सुट्ट्या चालू झाल्यामुळे मोठ्या संख्येने टुरिस्ट आज काश्मीरमध्ये आहेत मराठी। काल जो हल्ला झाला त्यानंतर आपल्या टुरिस्ट कंपनीशी कोणी काही संपर्क साधला आहे का? कारण की हल्ला झाल्यानंतर कुठे टुरिस्ट आहेत किंवा कुठे पर्यटक आहेत हे कोणालाही माहिती नाही। आपल्याकडून गेलेले पर्यटकांची माहिती जी घेण्यासाठी काही कुटुंबांनी तुमच्याशी काही संपर्क साधला का? आणि साधला असेल तर मग कशा पद्धतीने संपर्क साधला त्याबद्दल काय सांगा? नाही, काल बऱ्याच पर्यटकांनी आम्हाला त्यांच्या नातेवाईकांनी फोन वगैरे केले आमच्या नंबर्सवर की आमचे नातेवाईकांचं कॉन्टॅक्ट होत नाही आहे, पण आम्ही त्यांना एकच सूचना दिली की सगळे टुरिस्ट हे जे हादसेमध्ये जे मेले आहेत किंवा काही इंजर्ड झाले आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे टुरिस्ट आपापल्या हॉटेलला सुरक्षित आहेत, तर तशी काळजी करण्याची काही गरज नाही आहे। लागलं तर आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आमच्या परीने आम्ही जी काही मदत करता येईल ती नक्कीच करू, पण अदरवाईज ऑल टुरिस्ट आर सेफ। आणि आम्ही तिकडच्या असोसिएशन्स जी हॉटेल ओनर्स असोसिएशन आहे किंवा हाऊसबोट ओनर्स असोसिएशन आहे, टॅक्सी असोसिएशन आहे, ह्यांच्या सर्वांच्या टचमध्ये आहोत आणि ते पण आपल्या परीने जेवढं सहकार्य करता येईल पर्यटकांना तेवढं ते करतायत। काही ठिकाणी कुठल्या टुरिस्टना जर एक्स्ट्रा स्टे करायचा झाला तरी त्यांनी आश्वासन दिलं आहे की ते अकॉमोडेट आणि कोऑपरेट करतील टुरिस्टशी, कारण ह्या अशा परिस्थितीत त्यांचं कोऑपरेशन हे अत्यंत गरजेचं आहे। पर्यटकांवरती खरं तर हा मोठा हल्ला आहे आणि काश्मीरमध्ये पर्यटक जाण्याची संख्या जी आहे ती जास्त असते। पर्यटकांवरती हल्ला झाल्यानंतर कुठेतरी पर्यटकांचा कल हा काश्मीरला कमी होऊ शकतो का? कालचा हल्ला आणि तोही पर्यटकांवर हल्ला किती मोठा धोका आहे किंवा किती मोठा फटका पर्यटन व्यवसायाला या दृष्टीने बसू शकतो? नक्कीच हा एक मोठा हादसा झाला आहे। गेल्या 20-25 वर्षात कधी टुरिस्टनं असं मोठ्या संख्येने मारण्यात आलं नव्हतं, पण आणि ही जी घटना घडली आहे त्याचा आम्ही पण निषेध करतो। फक्त एवढंच आहे की आज आपण सर्व एकत्र राहायला पाहिजेत, त्याच्यात जाती धर्म आणि प्रांत वगैरे हे न आणता
आपण पण ह्या काश्मीरी लोकांच्या जी काश्मीर ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे ते आपल्या पाठीशी उभे आहेत. आपण पण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हाच एक मेसेज मी देऊ इच्छितो. आणि माझ्या मते अशा घटना इतर ठिकाणी पण होतात. आज मुंबईमध्ये पण बरेच टेररिस्ट अटॅक्स झाले आहेत, पण लगेच शहर आपल्या गतीने पुढे चालू राहतं. तर त्या दृष्टीने आय फील दॅट वी शूड कंटिन्यू. एकदम असं काय पुढे असा काय धोका दिसत नाही आहे. हे वन ऑफ इन्सिडेंट झाला आहे अँड विच इज कंडेमनेबल बाय ऑल. सो आपण त्याची काळजी घेऊन पुढे वाटचाल नक्कीच करू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की काल हल्ला झाल्यानंतर जे काही पर्यटक काश्मीरमध्ये आहेत त्यांनी काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की आमचे देखील प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत. त्याचसोबतच आम्ही देखील संपर्कात आहोत. त्यामुळे काही मदत लागल्यास आमच्याशी संपर्क करावा असं आव्हान देखील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.